तर जंताविषयी बोलणार आहोत. जंत म्हणजे काय? जंत म्हणजे वर्म्स हे एक पॅरासाइट्स आहेत जे बाळांच्या पोटामध्ये जाऊन त्याचे न्यूट्रिशनवरती ते वाढत असतात. जंत कसे होतात? तर जंत होण्यासाठी इन्फेक्टेड सॉईल किंवा इन्फेक्टेड पर्सनच्या हाताला नखामध्ये जर अंडी असतील आणि तिथून ती आपल्या फिकोरल तोंडावाटे पोटामध्ये अंडी जातात आणि तिथून ते होत असतात. भाजीपाला जर चांगला धुतलेला नसेल आणि तो आपण रॉ खाला म्हणजे कच्चा खाला तर त्याच्यातनं जंत होऊ शकतात. आता जंत झाल्याने प्रॉब्लेम्स काय होतात? तर बाळांना जर जंत असतील तर त्यांचं रक्त कमी राहू शकतं कारण ते त्याचं न्यूट्रिशन घेतात. जंत असल्यामुळे बाळाला अंडर न्यूट्रिशन होतं, माल नरिशमेंट होऊ शकतं. त्याचबरोबर बाळांचा फोकस राहत नाही, चिडचिडपणा वाढतो, बाळांचं ॲपेटाईट कमी होतं. तर जंतामुळे वाढ खुंटते. जंतासाठी आपण प्रिव्हेन्शन म्हणून जंत न होऊ म्हणून काय करायला पाहिजे? तर नेहमी हात स्वच्छ धुवायला पाहिजेत. नॉन व्हेजिटेरियन फूड आणि व्हेजिटेरियन फूड ह्यांना वापरली जाणारी उपकरणं वेगळी ठेवायला पाहिजेत. त्याचबरोबर टॉयलेट वापरल्यानंतर सुद्धा स्वच्छ हात धुवायला पाहिजेत. साबणाने व्यवस्थित स्वच्छ हात धुणे गरजेचं असतं. आपण जेव्हा एखादा भाजीपाला किंवा फळं आणतो त्यांना स्वच्छ धुवायला पाहिजे. त्याच्यातून जंत होत असतात आणि आपण मांससुद्धा जर खात असाल तर त्याला चांगलं शिजवायला पाहिजे. ह्यानी आपण जंत प्रिव्हेंट करू शकतो. तर आता जंताचं प्रिव्हेन्शनसाठी एक नॅशनल डिवर्मिंग डे आपला सरकार राबविते. 10 फेब्रुवारीला असतो, ज्या दिवशी 1 वर्षापासून 19 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना डिवर्मिंग केलं जातं. तर डिवर्मिंगचे फायदे तर तुम्ही ऐकलेच असतील, पण त्याचबरोबर ज्या मुलांना डिवर्मिंग करू शकत नाही ते म्हणजे जर आजारी बाळ असेल तर त्यावेळी त्याला डिवर्मिंग करू शकत नाही तर बाळ जेव्हा स्वस्थ असेल तेव्हाच तुम्ही त्याला जंताचं औषध देऊ शकता. जंताचं औषधाचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? हो आहेत. प्रत्येक औषधाचे जसे साईड इफेक्ट्स असतात थोडेफार जंताच्या औषधाचे सुद्धा साईड इफेक्ट्स होतात, जसे की उलटी येणं, मळमळणं किंवा पोटात दुखणं. पण हे जे साईड इफेक्ट्स आहेत हे त्याच्या फायद्यापेक्षा जर आपण फायदे पाहू तर ते खूप जास्त आहेत आणि त्यामुळे डिवर्मिंग आणि जंताविषयी नक्की जाणून घ्या आणि जंतांना प्रिव्हेंट करा सो दॅट तुमची बाळं हेल्दी होतील.